नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी महापालिकेचा 2026-27साठीचा 16 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आज सोमवारी सादर करण्यात आला. महापौर सय्यद इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये प्रशासनाने करवाढ टाळत विकासाभिमुख अर्थसंकल्प मांडल्याचा दावा केला. मात्र विरोधी सदस्यांनी नियोजन आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी गटनेते विजय जामकर यांनी तर सदस्यांना विश्वासात न घेता हा अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप करत आपली स्पष्ट नाराजी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली. तसेच अनेक सदस्यांनी पाणीपुरवठ्याची दयनीय अवस्था, अपूर्ण कामे, परभणीचे वैभव असलेल्या नटराज रंगमंदिराची दुरुस्ती याविषयी महापालिकेचे असलेली उदासीन भूमिका याबाबतही आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यामुळं आज सादर झालेला हा अर्थसंकल्प एका दृष्टीने मनमानी पद्धतीने सादर केल्याचा आरोप नगरसेवकाकडून करण्यात आला आहे. आज सोमवारी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिकेचे एकूण अंदाजित उत्पन्न सुमारे 773.95 कोटी तर खर्च 757.86 कोटी असून शिल्लक 16 कोटी रुपये राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये 40 वातानुकूलित ई बस सुरू करण्याची घोषणा, 70 सेवा ऑनलाईन करण्याचा निर्णय, घराघरातून कचरा संकलन, बायोमायनिंग भूमिगत गटार योजना आणि 21.98 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेवर भर देण्यात आला आहे. मात्र विरोधी गटनेते विजय जामकर यांनी सदस्यांना विश्वासात न घेता अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप करत आपली नाराजी व्यक्त केली. अनेक नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याची दयनीय अवस्था, अपूर्ण कामे, मोकाट जनावरांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे मुद्दे यावेळी उपस्थित केले. काही सदस्यांनी प्रशासनाच्या उत्पन्न वाढीच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित करत प्रत्यक्ष निधी मिळविण्याची क्षमता आणि अंमलबजावणीवर शंका व्यक्त केली. करवाढ नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत असला तरी मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा कधी होणार हा प्रश्न कायम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. महापौरांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीवरच या अर्थसंकल्पाचं यश अवलंबून राहणार आहे. या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक रितेश जैन, गणेश टाक यांनी सदस्यांच्या लेखी पत्राला देखील उत्तर मिळत नाही, तर गिरिजा आजेगावकर यांनी दर 4 दिवसाला आणि फक्त 2 तास पाणीपुरवठा करण्याची आणि रोहित्रे दुरुस्ती करण्याची मागणी केली. गटनेते दिलीप ठाकूर यांनी नगरसेवकांची स्वेच्छा वाढवावा, मिलिंद बामणीकर यांनी परभणीचा वैभव असलेल्या नटराज रंगमंदिराची दुरुस्ती आणि ते सुरू करण्याची, तर ज्येष्ठ सदस्य गुलमेर खान आणि सुनील देशमुख यांनीही पालिकेच्या निधीतून नटराज रंगमंदिराची दुरुस्ती करण्याची मागणी केली. अक्षय देशमुख यांनी पालिकेची उद्याने भाडेतत्वावर देऊ नयेत अशी मागणी केली. तर व्यंकट डहाळे यांनी नाल्यावर ढापे टाकण्यासाठी 5 कोटी रुपयाची तरतूद करण्याची मागणी या सभेमध्ये केली. अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये सभागृह नेते सय्यद शमी उर्फ माजूलाला, गटनेते दिलीप ठाकूर, गुलमेर खान, विजय जामकर, सुनील देशमुख, नदीम इनामदार, श्याम खोबे, सागर गंगाळे, अक्षय देशमुख, रितेश जैन, गणेश टाक, अर्जुन सामाले, शरफुद्दीन सिद्दीकी, श्रीमती सपना झुकटे, मिलिंद बामणीकर आदींनी अर्थसंकल्पामध्ये सहभाग नोंदवला. गुरव समाज बांधवांची बैठक परभणी येथे नुकतीच घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वानुमते वधूवर परिचय मेळावा आणि मुंजीचा कार्यक्रम 7 मे 2026 रोजी वसमत रोडवरील श्री सारंगस्वामी शाळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. या बैठकीस राजकुमार ठोके, अभिषेक पैठणे, बालासाहेब वाघमारे, सुधाकर खराटे यांनी सर्व उपस्थित समाज बांधवांना संबोधित केलं. आगामी होणाऱ्या वधूवर परिचय मेळावा आणि मुंजीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. 30 मार्चपासून राज्यामध्ये आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटासह वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भामध्ये देखील काही प्रमाणामध्ये हवामानात बदल हे दिसून येतील.
30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र या भागामध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळं या कालावधीमध्ये मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतर वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकाची काढणी सुरू असल्यामुळे काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशावेळी झाडाखाली, टीन शेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिनींच्या जवळ उभं राहणं टाळावं, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. मागील 17 वर्षापासून फरार असलेला आणि पोलिसांना अनेक गुन्ह्यामध्ये हव्या असलेला आरोपी पिराजी रमेश मंजुळकर, वय 30 वर्ष, राहणार बाभुळगाव, जिल्हा हिंगोली, हल्ली मुक्काम कोपडपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, यास परभणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुप्त बातमीदारामार्फत पिराजी हा उमरी, जिल्हा नांदेड येथे आल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पथकाने त्याला शिताफने ताब्यात घेऊन त्याची विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने अनेक गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पोलीस स्थानक परभणी ग्रामीण या ठिकाणी हजर केले आहे. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, सूर्यकांत फड, रफिक शेख, उत्तम हनोते या सर्वांनी मिळून केली आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.